नमस्कार. आज आपण भारतीय संविधानाचा एका खूप इंटरेस्टिंग कलमाबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे अनुच्छेद 26. हे कलम आहे ना, ते धार्मिक गटांच्या हक्कांसाठी एक प्रकारे संरक्षक कवच आहे. पण एक प्रश्न पडतो की धर्म स्वातंत्र्य फक्त एखाद्या व्यक्तीसाठीच आहे का? म्हणजे मोठमोठ्या संस्था जसं की मंदिरं, मस्जिदी, चर्च यांचं काय? त्यांना काय वेगळे अधिकार आहेत की नाही? आणि इथेच सामूहिक हक्क किंवा ज्याला आपण कलेक्टिव्ह राईट्स म्हणतो ती गोष्ट समोर येते. खरं तर आपल्या कायद्याचा हा एक खूप महत्वाचा भाग आहे. बरं, या प्रश्नाचं उत्तर दुसरीकडे कुठे नाही तर आपल्या भारतीय संविधानातच दडलेलं आहे, एका खूप महत्वाच्या कलमामध्ये. तर मग हे अनुच्छेद 26 नक्की आहे तरी काय, आणि ते आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर नेमकं कसं देतं, चला पाहूया. सोप्या भाषेत सांगायचं तर अनुच्छेद 26 हे कोणत्याही संघटित धार्मिक गटाला म्हणजे संस्थांना स्वतःचे व्यवहार सांभाळण्याचा अधिकार देतं. हे लक्षात घ्या की हे कलम कुठल्या एका व्यक्तीसाठी नाहीये, तर ते आहे संपूर्ण समूहासाठी, त्यांची स्वायत्तता, त्यांचं स्वातंत्र्य जपण्यासाठी. या कलमामुळे संस्थांना 4 महत्वाचे अधिकार मिळतात. पहिलं म्हणजे ते धार्मिक किंवा धर्मादाय कामांसाठी संस्था स्थापन करू शकतात आणि त्या चालवूही शकतात. दुसरं, धर्माशी संबंधित जे काही त्यांचे स्वतःचे अंतर्गत मामले आहेत त्यात ते स्वतःच निर्णय घेऊ शकतात. तिसरं, ते चल आणि अचल म्हणजे मूव्हेबल आणि इमूव्हेबल दोन्ही प्रकारची संपत्ती खरेदी करू शकतात आणि ती त्यांच्या मालकीची असू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं, चौथं, या सगळ्या मालमत्तेचं प्रशासन ते कायद्याच्या चौकटीत राहून करू शकतात. हे 4 अधिकार म्हणजे जणू काही त्यांच्या स्वातंत्र्याचे 4 आधारस्तंभच आहेत. अच्छा, मग याचा अर्थ असा घ्यायचा का की हे जे अधिकार आहेत ते अमर्याद आहेत, म्हणजे सरकार यात कधीच काहीच हस्तक्षेप करू शकत नाही का? नाही, तसं मुळीच नाहीये. या अधिकारांवर काही बंधनं सुद्धा आहेत. खरं तर 3 महत्वाच्या अटी किंवा मर्यादा आहेत. आणि या 3 मर्यादा कोणत्या? तर सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य. याचा सरळ अर्थ असा आहे की जर कोणत्याही धार्मिक संस्थेच्या कामामुळे या 3 गोष्टींना थोडा जरी धोका पोचत असेल तर सरकार तिथे नक्कीच हस्तक्षेप करू शकतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर समजा एखाद्या संस्थेत भ्रष्टाचार होतोय किंवा पैशांचा गैरवापर होतोय किंवा कुठल्याही प्रकारचा सामाजिक अन्याय होतोय, अशा वेळी सरकार 100% कारवाई करू शकतं, कारण धर्माच्या नावाखाली कायद्याचं उल्लंघन करण्याची परवानगी कुणालाच नाही. आता हे अनुच्छेद 26 आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल ना, तर आपण त्याची तुलना अनुच्छेद 25 सोबत करून बघूया, म्हणजे फरक लगेच लक्षात येईल. या दोन्हीमधला फरक अगदी सोपा आहे. बघा, अनुच्छेद 25 हे प्रत्येक एका व्यक्तीच्या धर्मस्वातंत्र्याबद्दल बोलतं, इंडिव्हिज्युअल फ्रीडम. तर दुसरीकडे अनुच्छेद 26 हे एका समूहाच्या किंवा संस्थेच्या सामूहिक धर्मस्वातंत्र्याचं रक्षण करतं. सोपं आहे, एक व्यक्तीसाठी आणि दुसरं संस्थेसाठी. ठीक आहे, मग हे सगळं प्रत्यक्षात कसं लागू होतं, म्हणजे व्यवहारात कसं दिसतं? चला एक छोटंसं उदाहरण पाहूया, म्हणजे जास्त स्पष्ट होईल. कल्पना करूया की एक मंदिर ट्रस्ट आहे आणि त्यांना त्यांच्या मालकीच्या मालमत्तेचं व्यवस्थापन करायचं आहे. तर अनुच्छेद 26 नुसार त्यांना तो पूर्ण अधिकार आहे. पण एक पण आहे इथे. जर त्यांनी मिळालेल्या निधीचा, पैशांचा गैरवापर केला तर काय? तर अशा परिस्थितीत सरकार नक्कीच हस्तक्षेप करू शकतं आणि त्याची चौकशीही करू शकतं. आणि हेच तर स्वातंत्र्य आणि जबाबदारी यातलं बॅलन्स आहे, एक संतुलन आहे, जे आपलं संविधान आणि हा कायदा कायम ठेवतो. आता जे MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांच्यासाठी काही मुद्दे खूप महत्वाचे आहेत. पहिलं, लक्षात ठेवा की अनुच्छेद 26 हा एक मूलभूत अधिकार आहे, अ फंडामेंटल राईट. दुसरं, तो धार्मिक पंथांना म्हणजे रिलिजियस डिनॉमिनेशन्सना लागू होतो. आता धार्मिक पंथ म्हणजे काय? तर असा समूह ज्यांची स्वतःची एक विशिष्ट श्रद्धा प्रणाली आहे, एक संघटना आहे आणि एक वेगळं नाव आहे. आणि तिसरी गोष्ट, हे सर्व हक्क सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य या 3 अटींच्या अधीन आहेत, हे विसरू नका. थोडक्यात काय? तर अनुच्छेद 26 आपल्याला एक खूप मूलभूत गोष्ट पुन्हा एकदा आठवण करून देतं. ती म्हणजे धर्माला स्वातंत्र्य नक्कीच आहे, पण ते कायद्याच्या चौकटीच्या आत राहूनच. आणि हेच ते संतुलन आहे जे आपल्या भारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा एक अतिशय महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.